थांब, तुले तोडता तरी येते का होते भाजी? चालली मोठी तर मग मोठी झाल्यावर नाही म्हणशील व तोडतो म्हणून मी चालली तर हा लागते तर जाय बॉल घेऊन ये बॉल खेळ बरं जाय बरं हा जाय बॉल खेळ हा समजलं हा मग तोड जो मोठी झाल्यावर हा आता नको तोडू आता आजील तोडू दे तू होय जाय बरं तुझ्या मायाकडे जाय ए रोशनी इले घेऊन जाय हे पाय हो सारा भाजीचा नासोडा करते रोशनी घेऊन जाय इले पाठवतो जाय बरं तुझ्या मम्मी जवळ जाय बरं बाई जाय मग इथे चुपचाप बस मग चुपचाप बस इथे एका ठिकाणी भाजीला हात नको लावा भाजी खराब नको करू हा ते बाई माय ना बॉल फेकला खेळ आता बॉल हा भाजी नको हे करू बॉल खेळ मस्त हा खेळ बॉल खेळ हा बॉल खेळ निर्मला बाई वा हा माय नलू आहे का ये ना नलू ये ना ये लय दिवसाच्या बाद आली हो तू येतही नाही माझ्या घरी ये ना बाई मी कोणती महाराणी होय बिचारे मला काम नाही पडणार पडते बिचारे साऱ्यालेच काम पडते व मोठेले पडते लाईनले पडते काम आता आली बाई थोडीशी बसाले आम्हाला नाही व तसं नाही म्हणलं नलू ती येत नाही ना माझ्या घरी त्याच्यामुळे कशी काय आली बा म्हटलं ये बस काय करून राहिली बुलाई बॉल खेळून राहिली का आजीला निवडू लागून राहिली भाजी मस्त निवडून देत असं ना निर्मला बाई तुला भाजी आहे नाही काची निवडू लागते होते भाजी इकडे तिकडे फेकून देते विचार ते पाय तिच्या मायनं बॉल फेकडा इकडं तर आता खेळून राहिली बॉल सोबत बोल ना बस ना काही नाही थोडस आली अशी साव मी म्हणलं माय जाऊ सोबत आता त्या दिवशी झगडा नाही झाला का माया आता मी काही बोलत नाही आता मला तुला त्या दिवशी म्हणलं निर्मल भाऊ नाही बोलले निर्मल भाऊ माझ्यासोबत म्हणे देऊन दे म्हणे साईन म्हणे तर मी बाई दिली बाई साईन मग आता संमती पत्रावर सर्वच जण म्हणून राहिले तर देऊन दिली तर मायावाल्या जाऊन सांगून देजो त्या पटवाऱ्यानं म्हणलं म्हणा का आधार कार्ड हे आपलं त्याचंवालं खाताचं ते झेरॉक्स नाही का पासबुकाची झेरॉक्स तर तो दोन्ही कानी मागली म्हणा तर नेऊन दे म्हणा उद्या जाऊन सिटीत तहसीलमध्ये ते पटवाऱ्याजवळ जाऊन नेऊन दे म्हणा कुठं राहते कुठं आहे त्याचं ऑफिस तर तिथं ऑफिसमध्ये जाऊन नेऊन दे म्हणा मायावाल्या जाऊली असं सांगशील काही थोडंसं शीतलले पाठवा लागत होतं ना शकुनी बाईच्या घरी पोट्यानं म्हणलं तर असतं हा का नाही बा दिल्ली बा माया काकून म्हणून साईन मग ते पोट्टी नाही जात म्हणे तिला माहीत पडलं का नाही झगडा झाला बा म्हणून माई जाऊगी बोलली का नाही मले काही तर ते तिला माहीत पडलं असं कोणी सांगत नाही का आता झगडा झाला माहीतच पडते का नाही तर ते पोट्टी म्हणे मी नाही जात म्हणे बोलत नाही म्हणे मी मोठ्या आईसोबत तर ते काही गेली नाही मग जाय म्हणलं तिले तर ते नाही गेली तर तू सांगून देतो बा म्हणलं तिले उद्या नेऊन द्यावं लागते का त्याला पासबुक न ते काय आधार कार्ड आहे ना दोन्ही बी पटवाऱ्याजवळ नेऊन दे म्हणा त्या आधार कार्ड न पासबुकाची झेरॉक्स म्हणजे पैसे जमा होते मग त्याच्या खात्यात मावल्या जाऊच्या खात्यात आता माहीत पडना देते का नाही देत मला पैसे आ बरं केलं तू न ते लय बरं केलं तू न साईन दिली तर देते शकुनी बाई देत नाही तर काय इमानदार आहे ते बाई मग देत नाही तर काय ती नाही लय दिवस काढले बिचारे किती दिवस काढले होती नाही बी नाही दिवस काढले का हो निर्मला बाई माझ्या लहान पोरी होत्या तर मी नाही तर कष्ट केले जगवले ना बाई त्याले आता सहारा होता बाई मले एकाचाही सहारा नाही होता मले तीनही पोरीले मी सोपी गोष्ट आहे का हा माणूस मेल्यावर तीन पोरीले जगवणं सोपी गोष्ट आहे कसं केलं असं मायावाला मी ना भावाचा सहारा नाही बहिणीचा सहारा नाही मायावाल्या भासऱ्याचा नाही माया जाऊचा मग कोणाचा सहारा होता मले तरी जगवलं ना माहिती नाही पोरीले आणि लग्नही केले आता दोन पोरीचे आता तिसरी आहे बाई माय बाकी नाही सहारा गिहारा नव्हता तुले कोणाचा केलं गेलं म्हणा तू ना पण आता तुझ्या जाऊ भासरा कुठून देन बाई त्याची बी परिस्थिती त्यासारखीच होती ना आता 2 एकर वावर दोघा मिळून काय देन हो बाई ठेवाले सांग बरं तू त्याची तरी परिस्थिती खूप होती का आता शकुनी बाईचे पोरं मोठे झाले स्वतः कामावर जाते तर बिचारी ते आता हाय बरी तिले जाणीव आहे लेकरायले मायची जाणीव आहे तर आता हाय बाई तिचीवाले गेली नाही गेली कामाले नाही तर ते तर कामालेच जाय व किती कामं केल्यावर अजूनही कामच करून राहिली बाई तेवाली एवढी म्हातारी झाली तरी शकुनी बाई नाही का आता त्यानं कामं केले माया जाऊन तर मी नाही केले का बाई मी नाही केले ना आता त्याच्यात काही माया दोष आहे का मग नाही हो नलू दोष कोणाचाच नाही आहे कोणाचा दोष आहे म्हणलं मी तू याय नाही त्याचाही नाही पण आपल्या घरचा तमाशा असं दाखवा नाही बाई जावा होय तुम्ही शेवटी किती काही नाही म्हटलं तर सत्य जावा होय ना नाही समजायला पाहिजे का कोणाच्या सांगण्यावरून काही ऐकते आणि माझ्यासोबत भांडायला येते मला त्या दिवशी किती लढी आहे बाई बरं झालं माई पोरगी नव्हती घरी तर काही बोले जाऊ दे सोडून देत जा मोठी होय म्हणून सोडून द्यायचं एवढं नाही मनाले लावून घ्यायचं नाही देऊन दिली साईन देऊन दिली जाऊ द्या म्हणलं आता पैसे जाण्यापेक्षा आपल्याला होऊन जाते आता माहित पडा ना किती इमानदारीने मला पैसे आणून देते आणि कितीक नाही तर
तेव्हा देते ना लो, अशी नको म्हणू. देते मी गॅरंटी घेतो त्या बाईची. बरं बाप्पा, जात मग घरी. स्वयंपाक गिंपाक करा लागन हो मला आता. 7 वाजून गेले ना. तू नाही का आता जाशीनच ना, तुम्ही बसताना बाया इस्तो करत तर पाहिजे बा म्हणलं. सांगतील, सांगून देतो, निरोप देतो माय जाऊले. बरं आता जातोच ना मी. भाजी आता थोडीशी निवडतो म्हटलं आणि जातो म्हटलं तिकडं. जेवण घेऊन झालं का बबिता तू आलो? हो. आणि मला तर असं माहीत पडलं बाई, आपल्या त्या घरचा माणूस इथं जाते म्हणते कंपनीत. हो, तुले कोण सांगे हो चंदा? माझ्या घरचा माणूस कंपनीत जाते म्हणून तुले कोण सांगे? बाईनं सांगितलं असं तुले नाही? तिलेच माहीत आहे फक्त आता कंपनीत जाते म्हणून. नाही तसं पिंकीच्या बापाने सांगितलं असं म्हणा बा, माणसं आहे जवळ. पण तुले कोण सांगत होतं? नाही मला त्या बाईनं, निर्मला बाईनं नाही सांगितलं. मला रोशनीच्या बाबांना सांगितलं. का रात्री तिकडे बसून होते का नाही माणसं, तर त्या घरचा माणूस डब्बा घेऊन येताना दिसला बाई. तर विचारलं म्हणते, तर मग सांगे वाटते त्या घरचा माणूस माणसा जवळ कंपनीत चालले बा म्हणून. तर म्हणून विचारून राहिली मी तुले. हो, आता चालले तर सही बाई. म्हणे 5-6 महिने करतो म्हणून. त्याचं काय आहे व? कधी घरी बसून काही सांगता नाही येत. कंपनीतले कामं होते तरी का त्याच्याकडून? इथं मस्त आरामशीर कामं करायची सवय पडली त्याईले. आणि ते कंपनीत जाते का टंगल्या टंगून राहते तिथं. तर मी काहीच नाही म्हणलं बाई, करा नका करू काहीच म्हणलं नाही. त्याच्या मतानं करत बसन. आणि जेव्हा तरच आला तेव्हा बसन बापा. काय म्हणा आपण? काय करशील हो बाई, त्या घरचा माणूसही मोठा हे आहे व ऐकतही नाही बापा. कोणतेच माणसं नाही ऐकतो हो बापा. आमचा घनश्यामचा बाप वय होता ना, तर बिलकुल माझ्या घरचा माणूसही ऐके नाही बापा. तो तर लयच तुपान होता हो घनश्यामचा बाप. शंकर भाऊ का? शंकर भाऊ सारखी केस नव्हती बा आपल्या गावात कोणतीच. शंकर भाऊ अजबच होते. आमाय अजब म्हणजे अजबच होतं. हे बबिताले माहीतच नाही काही. कमी अजब होता का बाई तो माणूस? मग शिवाय द्याली 1 नंबर होता. त्याच्यासारखं शिवाय नाही आहे कोणाले. तर मला तर बाई शंकर भाऊचं एकच आठवते बाई जास्त करून. तसे तर नेहमीच बोलत जाई म्हणा ते, पण आम्हाला नाही बोलले बाई कधी. बाईशिवाय नाही बोलले बाई शंकर भाऊ. पण तुमच्या मागं नाही का एक वेळा गोटा घेऊन धावले होते रात्री. मारशिवा दे तुम्हाला शकुनी बाई, तुमचा घरचा माणूस शंकर भाऊ. आणि गोटा घेऊन धावले होते तुमच्या मागं, आठवते का तुम्हाला? हो, त्याच्या बहिणीचं नाव काढलं होतं ना मी. त्याच्या बहिणीचं नाव काढाले मग चिडला होता तो, म्हणून गोटा घेऊन धावला होता माया मागं. हा बाई, तुमच्या घरचा माणूस गोटा घेऊन धावला होता तुमच्या मागं. आमाय मग नाही तर काय बिचारे, त्या माणसासारखा माणूसच नाही होता व. मग राहिला सरका तर सरकाच राही बिचारे. आणि पेला का मग अशी बडबड करे का नाही का काही विचारू नको. मार बडबड आम्ही तरासून जाऊ बाई त्या माणसाच्यानं. मग आम्ही काय करू, जेवण खाऊन करू बाई, स्वयंपाक गिंपाक करू, जेवण खाऊन करू, झोपून जाऊ बाई. राय म्हणून बडबड करत तू एकटाच. खरंच बडबड करत राही मात्र. कारण की मी नाही का एक वेळा नाही का पायटे बाई पाणी आणायला गेली होती, बकेट भरून यायच्या घराकडं. आपशीकडं आणत आणि शंकर भाऊ भाषण दिल्यासारखं बडबड. मी म्हटलं बाई कोणाचा आवाज येऊन राहिला एवढ्या पायटे 5 वाजता. यायचा माणूस मस्त बडबड करून राहिला होता. आणि दरवाजा होता यायचा उघडा. दरवाजा उघडाच राही मायावाला. ते माया घरचा माणूस होता का नाही जिवंत, तैवरी दरवाजा उघडाच राही. लावेच नाही, रात्री नाही लावेत, मग दरवाजातच झोपे. नाही लागे बाई शंकर भाऊले, खरंच दरवाजा उघडा ठेवूनच झोपे बाई. भेव आपण जर म्हणलं दरवाजा लावायची, चोर मोर येन तर म्हणते काय नाही म्हणते त्या घरचं ढेकडं काय म्हणे त्या घरी. आजी तर पेटवला का हो इस्तो तुम्ही बबिताच्या अंगणात? हो बाई, माझ्या घरचा माणूस याचा आहे ना, तर मग पेटवला मायावाल्या बुडीनं, माझ्या सासून पेटवला. आणि पेटवला, थोडा वेळ बसले आणि चालले गेले घरात झोपाले. त्या कायले थांबते, थंडी लय पडून राहिली ना बाई. माझ्या घरचा माणूस याचाच आहे अजून. हो याचेच आहे ना, 8:30-9 वाजता येते. बाई हो, थंडी गिंडी नाही लागत का? स्वेटर मेटर घेऊन येत असते का नाही नेत हो बापा? नाही हो, जर्किंग घालून जाते ना बिचारी बाई, जर्किंग घालून जाते. असं हे झालं का हो निर्मला जेवण? हो जेवली ना, जेवली. आणि इकडं साधी बबिताच्या घराकडं साधी होती मी. जवळ आला का नाही आला बा म्हणून पाहिले. बरं झालं तुम्ही इथंच भेटल्या. तुमच्यासाठी एक निरोप सांगितला बा तुमच्या जाऊन. त्याजवळ निरोप पाठवला. कायचा निरोप पाठवला होत्या घोबड तोंडीनं? आता काय म्हणते होते? आजी चांगलीच बातमी आहे तुमच्यासाठी. आज गेलती खरं ते सिटीत गेलती खरं त्या पटवाऱ्याकडं. तर त्याले तिनं संमती पत्रावर सांगून दिली म्हणते. तर तुम्हाला उद्या त्या पटवाऱ्यानं बोलावलं म्हणते. आपलं तुमचं पासबुक ना ते आधार कार्ड घेऊन बोलावलं म्हणते. ते सांगा म्हणते तुम्हाला. मला सांगितले लावलं माय. काऊन तिने काय भूत जमलं होतं माझ्या घरी या आले? कोणत्या तोंडाने येईन ते या आले? अहो पण साईन दिली ना तुम्हाला.
तुमच्या नावावर संमतीपत्र करून दिलं ना शकुनीबाई. तरी पण गुबळतोंडीच म्हणता तिले. आता कसं काय दिलं तिनं संमतीपत्र बापा? मला तेच नाही समजलं द्याले. आतापर्यंत नाही दिलं ना, आता कसं दिलं तिनं? समजावलं तिले लय जणानं, माझ्या घरच्या माणसानं गिंचानं लय जणाचं समजाव केलं तिले. वाटलं असं मग तिले द्यावा म्हणून, तर गेली वाटते. ती आज गेलती खरं देऊन दिलं. मला सांगितलं तुमच्याजवळ जा उद्या. मग माय बाई मी उद्याच जातो. माय पासबुक घेऊन हे घेऊन जाऊ नाही तर काय? मग काऊन नाही जाऊ? जातो ना, माहीत तर पडन. तर पटवारी काय म्हणते काय नाही तर तिथं गेल्यावरच माहीत पडते. आता दिल्ली का नाही दिल्ली न तर साईन काय दिली ना व काऊन अशा करता शकुनीबाई? दिल्ली ना तिनं मला सांगाले आलती तरी. मी म्हटलं बाई दिल्ली तर बरं झालं होतं ना, ती नाही दिवस काढले म्हटलं शकुनीबाईनं. तर मग ते म्हणे मी नाही दिवस काढले, माय लहान लहान पोरी होत्या, असं होतं तसं होतं. ते म्हणे बाई माय कोण केलं म्हणे, कोणाचा सहारा नाही म्हणे मले, अशी म्हणत जाय. माय भासऱ्याचा नव्हता, जाऊचा नव्हता म्हणे, भावाचा नव्हता म्हणे. मी म्हटलं बाई शकुनीबाईले नाही होता हो कोणाचा सहारा. आज मावल्या माणसाची आठवण आली तर तेच गोष्ट चालू होती. मग आता तुम्ही पाहिलं ना सर्वजणीनं माघरचा माणूस कमी पेणारा होता. तर 1 रुपयाचं सुख नव्हतं. मला मिस कामाले जाऊ बाई. आणि इकडून तिकडून गेला माणूस तो तहसीलमध्ये याचं त्याचं काम कराले. तर दिले बाई कधी पैसे. नाही तर ते नाही दे बाई. आणि ते म्हणते मला मीनच दिवस काढले. मीनं नाही काढले का दिवस? काय देऊ बाई? माझ्या घरी काय होतं काय? मी काही लखपती होती तर देऊ इले? सारेलीच कामाला जावं लागते नाव शकुनीबाई व. मग आता तुमचा नवरा मेला, तिचाही नवरा मेला तुमच्या जाऊचा. आमचे नवरे जिवंत असून आम्ही काही घरी बसतो का बाई? आम्ही तर काही पोसत नाही माय. आमचे नवरे आम्हाला जाच लागते व जाले. त्या गोष्टी तर लागल्याच आहे म्हणा. आता जा बरं, मी जातो घरी. एवढंच सांगायला आली होती मला. तुम्ही इथं दिसले बी. बरं झालं तुमच्याच घराकडे जात होती मी. इले म्हटलं पहिले विचारतो आपल्या बबिताले नवरा आला का नाही आला हिचावाला. तर आणि तिकडून तिकडं तुमच्याच घराकडे येत होती. पण बरं झालं तुम्ही इथं भेटल्या. तर मी जातो बाई घरी. हो ना बाई हो, राही ना थोडीशी बस ना. ते पोट्टी झोपायची आहे ना स्माइली. ते मांडे घासतो म्हणते, तिला घेऊन राहा लागेल. जेवण खावणं झाले तर तिला खेळवतो ना आता थोडंसं. बबिता जवाई आला तर सांग जो बरं. मला फोन घेऊन करजो. नसन आला तर मी येईन व झोपाले व. मला फोन करजो बबिता. हो बाई हो हो, हाय माई सासू म्हणा घरी, असं काही नाही. बरं तरी पण करीन जर आले नाही ते तर. येते आलं सविते मला पटलं नाही बिलकुल. म्हणजे स्वतःच्या पोरीला द्यायच्या तुला घालाले बांगड्या लग्नात, आणि त्या पोरीला द्यायचं नाही सोनीले आहे ना. काऊन तर ते सोन आहे म्हणून द्यायचं नाही तिला घालाले. काय म्हणून लोक तिचे मायबाप घेत पोई आहेत. आता काय म्हणून तिच्या अंगावर काहीच नाही राहीन. तर गळ्यातलंही घेतलं तुला तिथं वाला लंब. ते वय झालं वयस्कर असून त्या अंगावर आहे आणि तिच्या अंगावर नाही राहीन. लोक आपल्याला काय म्हणून थुकन नाही लोक. सून आहे म्हणून सुनेच्या अंगावर काहीच नाही दिलं म्हणून यायनं, काहीच नाही बनवलं म्हणून तिले. आणि पोरीच्या अंगावर आहे म्हणून, सासूच्याही अंगावर आहे म्हणून, बाकीचे लोक सुधे नाही म्हणून आपल्याला. मी काय केलं बाप्पा? मला काय म्हणून राहिले तुम्ही? आता ते पोट्ट सागरच म्हणे ना नको देऊ म्हणे, राहू दे म्हणे. ते म्हणे मला नाही पाहिजे म्हणे, मी मला शौक नाही आहे म्हणे. मग काय जबरदस्ती तिच्या हातात नेऊन टाकू मी? मी सर्वच ऐकलं तुमच्या गोष्टी, सर्वच ऐकलं. ते पोरगी मागून आली होती पहिलेच. तू म्हणत होती सागरली का मी देत नाही नसन तसं तसं तसं. त्याच्यानंतर त्या पोरीनं म्हणलं नका देऊ म्हणून. आणि त्याच्यानंतर मग यानं म्हणलं सागरनं नाही नाही द्यायचं नाही म्हणून तिने विकृतीत घालते म्हणून. पहिले तर तूनच म्हणलं देत नाही म्हणून तिने. म्हटलं मी ना म्हणलं होतं ते पोट्ट काय म्हणते बा म्हणून पाहासाठी म्हणलं होतं. पण ते पोरग म्हणते देऊ नको म्हणते. तर मग मी काय करू? जाऊ द्या, ते लग्नाच्या वेळेस पाहतो आणि द्या लागन ना तिने. पाहतो तोपर्यंत ते देऊ नको म्हणते का नाही म्हणते. तिची मजा तर पाहू द्या. द्या तर लागनच. मी मजा केली. आता मी खरंच काही माझ्या अंगात वर घालीन मी. आणि तिला तसंच ठेवीन का सुनेले? पोरीले राहीन ना काही पण. तुम्हाला वाटते तरी का मी देणार नाही बा म्हणून? नंतर मी घेऊन घेईन. श्वेताच्या बांगड्या घेऊन घेईन आणि राणीच्या घेईन. आणि तिच्या गळ्यातलंही देईन राणीले घालाले देईन. नाही तर काय. बरं ठीक आहे. मी काय म्हणलं आपले घरगुती कपडे वैरा पैराचे आपण का नाही 2-3 दिवसांना जाऊ. सागऱ्या तुम्ही आणि ते घेऊन घेऊ. बाकीचे कपडे आपले वैराचे गिराचे राहते बसता तो घेऊन घेऊ. आणि पोराचे मग 15 तारखेला जाणारच आहे ना, 14 तारखेला आपले रविवारी. तर ते नंतर घेऊ मग. अरे बापा तुमचं अलगच आहे. आजी पहिले पोरीचे कपडे होऊ द्या, मग पाहू ना. हे वाले घेऊ ना. एकान करा ना सर्व. पहिले पोरीचे आणि पोराचे कपडे होऊ द्या त्याच्या पसंतीचे, मग का करू. बाकीचं होते. एवढं काही अर्जंट नाही. एका दिवसात आणता येते वैराचे कपडे. एका दुकानात ठोकमध्ये सारेच भेटते. ठोकच्या दुकानात जायचं. ते याने तर माहित आहे आपल्या सागरेले. श्वेताच्या लग्नाच्या वेळेस तसंच केलं ना त्यानं. महाबीन तर तुमच्या मतानं करा. तू हाय एक आणि तो सागरे आहे ते पोरग. दोघे मायले का काय करायचं तुम्हाला करा. मला म्हणायचं नाही मग. मी आता तुम्हाला म्हणतो तर माझ्या मतानं ऐकून नाही राहिले. दोघं मायले कस कारभार कोणा करा. काय करायचं तुम्हाला काय नाही. पैसे घ्या माझ्या जोडून आणि करा. आणि मला मग हे नका करू. हे राहिलं ते राहिलं करायचं नाही मला.
मी शांत बसा बरं, शांत बसा. लय टाइम आहे अजून, काही एवढ्या लवकर आलं नाही लग्न. आता तर जेमतेम तारीख निघाली. तुम्ही ना एकदम ये नका करू. करते ते पोरग बरोबर करते, टेन्शन नका घेऊ. हाय मी ना तो. आई ओय आई माय ह्यो तर अरण्याचा आवाज ऐकू येते रे बाप्पा. एवढ्या रात्री कसं काय आलं बाप्पा हे पोरग? माय हे तर अरण्य होय बाबू. अरुण एवढ्या वक्ती कसं काय आला रे एवढ्या रात्री तू रे? हो रे बाबू. अहो रेल्वे आता आली म्हणून आलो. जतीन आला होता गॅरेमध्ये, तिथं त्याला फोन केला होता तर आलो मग इकडं. नाही चांगलं केलं चांगलं केलं. मला वाटलं तू आता तिकडंच राहतं का काय का म्हणलं. हा कंपनीत चालला खरं का काय तर काय माहित का म्हटलं कामावर चाललं का. तर मला वाटलं येणार नाही तू वापस. काय बाई तुला पहिले सांगितलं होतं मी ऑफिस येतो म्हणून. काही नाही तुला आता उद्या सांगतो. मला आता सध्या काही तू खाली दे बाई, मला काहीतरी खाली असं तर आहे का काही बनवलं का काही? बाबा कुठे गेले? बाबा येन ना घरी आता. यांनी बसले असन तिकडं. दिसले नाही का तुला तिकडं? नाही ना मला दिसले तर नाही. तिकडं बसून कोणी दिसलंच नाही. मी इकडून आलो ना, अंता मामीच्या सामटीतून आलो, तिकडून नाही आलो मी. असं असं जेव ना बापा, जेव जेव. हाय 2-3 पोळ्या टाका लागन. वांगे सोल्याची भाजी बनवली, जास्तच बनवली आहे म्हणा, थोडीशी जास्तच झाली. 2-3 पोळ्या टाकतो मागून. जेव जाता येऊ रे. हातपाय गीतपाय धुवून ये. गरम पाणी ठेवतो थोडंसं आणि जेव. नाही नाही गरम पाणी नको ठेवू, थंड पाण्यानं धुतो आणि ते मग जेवायचं. कर मग 2-3 पोया. धुई हातपाय लगेच करतो मी पोया. नाही तर भाकरी टाकू का? भाकरी खातं का? भाकरी खातं का रे? नाही मग पोयाच टाक 2-3. आई भाकरी गिकरी नाही खात मी आता. बरं बापा पोयाच टाकतो.